अननस पासून बनलेली ही बर्फी म्हणजे चवीचा खजिनाच आहे. गोडसर अननसाची नैसर्गिक चव आणि प्रत्येक घासात येणारी फ्रेशनेस, ही बर्फी खरोखरच खास आहे. नमस्कार मंडळी, तर आपण आज काय बनवणार आहोत हे तर तुम्हाला कळलंच आहे. चला तर मग झटपट ह्या भन्नाट रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी आपण साहित्य बघून घेऊ. चला तर मग बर्फी बनवायसाठी आपल्याला लागणार आहे अननस. तर हे मी इथे 2 वाटी घेतलेला आहे आणि हे असं कट करून घेतलेलं आहे बारीक बारीक. आणि मी ह्या वाटीच्या मदतीने पूर्ण हे माप घेतलेलं आहे. ठीक, तर मग हे 2 वाटी अननस घेतलेला आहे, 1 वाटी कस्टर्ड पावडर लागणार आहे, 2 वाटी साखर, 1 वाटी नारळ, हे ओलं नारळ आहे. त्यानंतर मी इथे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे, मिक्स ड्रायफ्रुट्स आहे, विलायची घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण घेतलेलं आहे ते साजूक तूप. तर हे सगळे साहित्य आपल्याला बर्फी बनवायसाठी लागणार आहे. साहित्य बघून झालेलं आहे. चला आता रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मी इथे घेतलेला आहे नॉनस्टिक पॅन. त्यामध्ये आपण साखर घालून घेऊ. तर मी इथे 2 वाटी साखर घालून घेत आहे आणि त्याच वाटीच्या मदतीने मी इथे 3 वाटी पाणी घालून घेणार आहे. तर हे झालं 1 वाटी, दुसरी वाटी आणि तिसरी वाटी. ह्या मिश्रणाचा आपल्याला पाक वगैरे काहीच करायचं नाहीये, फक्त साखर मेल्ट होईपर्यंत आपल्याला असं स्टर करायचंय आणि साखर मेल्ट झाली की आपण याला बंद करून घेऊ. तर इथे साखर मेल्ट होत आहे तोपर्यंत आपण बाकीचं करून घेऊ. तर मी इथे घेतलेला आहे मिक्सरचा पॉट. त्यामध्ये आपण घालून घेऊ पाइनएप्पल. तर मी इथे पाइनएप्पल 2 वाटी घेतलेले आहेत आणि छान असं बारीक कट करून घेतलेलं आहे. पूर्ण पाइनएप्पल टाकून घेत आहे मिक्सरच्या पॉट मध्ये. त्यानंतर आपण घालून घेऊ कोकोनट. पाइनएप्पल आणि कोकोनट घालून झालेलं आहे. त्यानंतर आपण घालू थोडंसं पाणी. चला आता मिक्सर मध्ये लावून घेऊ. आणि हे बघा साखर छान मेल्ट झालेली आहे. आता मी इथे हे बंद करून घेत आहे आणि याला आपण थोडा वेळ गार होऊ देऊ. आणि हे बघा मंडळी, ज्यूस छान तयार झालेला आहे. तर मी इथे थोडं अर्ध चेचायचं केलं होतं आणि अर्धे अजून बाकीच आहेत. आपण हे सुद्धा असंच बारीक करून घेऊ. आता मी इथे घेतलेला आहे एक बाउल. त्यानंतर घेतलेली आहे चाळणी. त्यामध्ये आपण ज्यूस छान गाळून घेऊ. चमच्याच्या मदतीने छान असं हे गाळून घ्यायचं अशा प्रकारे. आणि हे बघा छान ज्यूस असं निघालेलं आहे. आणि हे जे उरलेलं मिश्रण आहे जे ते चाळणीवर आहे ते सुद्धा आपण मिक्सरचा पॉट मध्ये घालून घेऊ. तर मी इथे तोच मिक्सरचा पॉट घेतलेला आहे. त्यामध्ये आपण घालू उरलेले अननस आणि नारळाचे पीसेस. तर मी इथे घालून घेत आहे आणि हे जे आपलं मिश्रण निघालेलं आहे ते सुद्धा त्यामध्येच घालून घेऊ. त्यानंतर थोडंसं पाणी घालून घेऊ, मिक्सरचा डबा लावून घेऊ आणि चला आता वाटून घेऊ. दुसरं मिश्रण सुद्धा गाळून घेऊ. हे सुद्धा चम्मचच्या मदतीने गाळून घ्यायचं. आणि हे बघा मंडळी, ज्यूस छान निघालेला आहे मस्त. आता काय करायचं, आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे कस्टर्ड पावडर. तर मी इथे 1 वाटी कस्टर्ड पावडर घेतलेला आहे, ते आपण यात घालून घेऊ. थोडं थोडं घालून असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे याच्या गाठी वगैरे नको राहिला म्हणून. तर मी इथे 1 वाटी कस्टर्ड पावडर घेतलेला आहे. तुम्ही याऐवजी कॉर्न स्टार्च सुद्धा घेऊ शकता आणि छान असं मिक्सरच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं, म्हणजे कुठल्याही प्रकारच्या गाठी वगैरे नको राहिला म्हणून. आणि हे बघा छान असं मिक्स झालेलं आहे. आता याला आपण थोड्या वेळ बाजूला ठेवून देऊ आणि तोपर्यंत आपण विलायचीचे दाणे काढायला घेऊ. तर इथे मी 6 ते 7 विलायची घेतलेले आहे. याचे आपण दाणे काढून घेऊ. आणि हे घ्या, छान दाणे काढून झालेले आहेत. आता आपण याचं पावडर करून घेऊ. आणि हे घ्या, विलायचीचं पावडर मस्त असं तयार झालेलं आहे. चला आता समोरची प्रोसेस बघून घेऊ. तर मी इथे जे आपण साखरेचं मिश्रण केलं होतं ना, तेच परत गरम व्हायसाठी ठेवलेलं आहे. म्हणजे आपल्याला एकदम गरम नको आहे, थोडंसं गरम. आता आपण यात घालूया ज्यूस. अशा प्रकारे पूर्ण ज्यूस असं घालून घ्यायचं आणि ज्यूस घालताना ढवळत सुद्धा राहायचं.
आणि हे अशाच प्रकारे ढवळत राहायचं जोपर्यंत हे घट्ट चांगलं येत नाही. त्यानंतर आपण घालूया विलायची पावडर आणि छान मिक्स करून घेऊ. याला असं सतत ढवळत राहायचं आणि जर का तुम्ही ढवळणं असं थांबवलं वगैरे तर ते खाली लागू शकते आणि त्याची चव बिघडू शकते. तर म्हणून असं ढवळत राहायचं. हे बघा आधी किती पातळ होतं आणि छान असं घट्ट आलेलं आहे मिश्रण. हे बघा अशाच प्रकारे आपण ढवळत राहूया. जसं जसं कस्टर्ड पावडर शिजल्या जाईल तसं तसं हे पुन्हा घट्ट येईल. यामध्ये घालूया आपण 1 चम्मच तूप. तूप लागता घालायचं. तर मी आता सध्या 1 चम्मच घालून घेत आहे आणि परत मिक्स करायचं. मस्त असं सुंदर सुगंध येत आहे आणि कलर पाहून असं खायची इच्छा होत आहे. हे बघा इतपत छान घट्ट आलेलं आहे. परत घट्ट येऊ देऊया. यामध्ये आपण परत आता 1 चमचा साजूक तुपाचं घालून घेऊ आणि असंच परतत राहायचंय जोपर्यंत चांगला घट्ट नाही येत तोपर्यंत. हे बघा मंडळी मिश्रण छान जेली सारखं झालेलं आहे. परत आपण थोडा वेळ शिजू देऊ. आता हे आपल्याला कसं कळेल की हे शिजलं की नाही, तर हे चम्मचवर घ्यायचं आणि याला उलट करायचं. हे बघा लवकर फॉल होत आहे. परत आपण याला थोडा वेळ शिजू देऊ. तर मी इथे एक कस्टर्ड भांड घेतलेलं आहे आणि हे जे तूप आपलं उरलेलं आहे ते आपण ह्या भांड्यावर लावून घेऊ. पूर्ण छान असं तूप लावून घ्यायचं म्हणजे जेव्हा आपण मिश्रण काढू तेव्हा ते इझिली निघल्या पाहिजे म्हणून. आणि हे बघा मंडळी मिश्रण छान शिजलेलं आहे. आता इथे मी बंद करून घेत आहे आणि हे मिश्रण आपण तूप लावलेल्या प्लेटमध्ये काढून घेऊ. मिश्रण प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि प्लेटमध्ये असं हे पसरवून घ्यायचं. यामध्ये आपण घालून घेऊ ड्रायफ्रुट्स. तर मी इथे वरून ड्रायफ्रुट्स असे स्प्रिंकल करून घेत आहे. मिश्रण प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आता याला काढायची घाई करायची नाही किंवा पीसेस करायची घाई करायची नाही. हे आरामात 1 ते 2 तास छान असं थंड होऊ द्यायचं. त्यानंतर थोड्या वेळ फ्रीज मध्ये ठेवायचं आणि नंतरच बर्फी काढायची. तर आपण याला थोडा वेळ थंड व्हायसाठी ठेवूया. आणि हे घ्या मंडळी मिश्रण छान जमलेलं आहे म्हणजेच बर्फी छान जमलेली आहे. अजून आपण काप करायचेच आहोत. हे बघा किती छान टेक्स्चर आलेलं आहे आणि छान असं मस्त असं जमलेलं आहे. चला आता काप करायला घेऊया. तर सगळ्यात आधी मी हे एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. चला आता काप करून घेऊया. मोठे मोठे काप करून घ्यायचे. एकदम असं सुंदर जेली टाइप टेक्स्चर आलेलं आहे. तर हे घ्या मंडळी मस्त अशी लुसलुशीत अननस पासून बनणारी बर्फी तयार झालेली आहे. सण असो किंवा घरी पाहुणे येणारे असो तर त्यावेळेला अशी बर्फी नक्की ट्राय करून बघा. सगळ्यांना ही बर्फी नक्कीच खूप आवडेल. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.